फ्रेंड्स, मागच्या पार्टमध्ये आपण फोरहेड अप्पर लिप्सवर प्रॅक्टिस कशी करायची ते शिकलो होतो. त्यानंतर आयब्रो कशी करायचे, आयब्रोचे शेप किती प्रकारचे आहेत ते शिकलो होतो. जर तुम्हालाही ते शिकायचं असेल तर तुम्ही मागच्या पार्टमध्ये जाऊन डे 1 डे 2 व्हिडिओ आपला चेक करू शकता. त्यानंतर आज आपण बघणार आहोत सेल्फ थ्रेडिंग कशी करायची. तर तुम्हाला जर कुठल्या फंक्शनला जायचं असेल, तुम्हाला जर पार्लरला जायला वेळ भेटला नसेल तर तुम्ही घरीच स्वतः थ्रेडिंग कशी करायची ते शिकणार आहोत. तर चला स्टार्ट करूया. सर्वात आधी आपण टॅल्कम पावडर लावून घ्यायची. ग्रोथ वाढलेली दिसतीये. मी हा 40 नंबरचा दोरा घेतला आहे. हा असा घ्यायचा आणि हे जे दोन्ही जॉईंट आहे ते यांना गाठ मारून घ्यायची. दोन गाठ मारायच्या इथे. हे अशा प्रकारे. त्यानंतर इथे बघा ही अप्पर लिप्स वाढलेली आहे. चला आपण ट्राय करूया. ह्याला 6 वेळा पीळ मारायची. 4 5 6. पूर्ण हे क्लीन झाले आहे. आपले अप्पर लिप्स झाले आहे. अशा प्रकारे तुम्ही थ्रेडिंगनी प्रॅक्टिस करू शकता स्वतः. त्यानंतर आज आपण थ्रेडिंग सुद्धा बघणार आहोत, म्हणजे आयब्रोवरचे हेअर कसे काढायचे. हे आयब्रोचे माझे एक्स्ट्रा हेअर वाढलेले आहेत. अशा प्रकारे तुम्ही सेल्फ थ्रेडिंग सुद्धा करू शकता. हा दोरा असाच पकडायचा. फक्त पण शक्यतो आपण कुठल्या ब्युटिशियनच्या हातानेच थ्रेडिंग केली पाहिजे, कारण आपली स्किन स्वतः करताना स्किन लूज पडण्याची शक्यता असते. कधी एमर्जन्सीमध्ये तुम्ही अशा प्रकारे करू शकता. अशा प्रकारे आयब्रो अप्पर लिप्स तुम्ही करू शकता. त्यानंतर आयब्रो झाल्यानंतर कधी पण टोनर करणं गरजेचं आहे. टोनर किंवा ॲस्ट्रिजन लावू शकता. हे असं हे ॲस्ट्रिजंट आहे, कारण आपले पोर्स ओपन झालेले असतात, त्यामुळं ॲस्ट्रिजन लावणे कंपल्सरी आहे.